बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजवरून महायुतीमध्ये आता उघड बंड उसळलाय। कट्टर राजकीय वैरी आमदार बच्चू कडू आणि आमदार प्रवीण तायडे यांनी एकच भूमिका घेतली आहे। त्यांच्यासोबत आहेत भेळघाटचे आमदार केवलराम काळे। तिघांचा एकच आग्रह, मेडिकल कॉलेज अचलपुरातच हवं आणि विरोधात एकटे उभे आहेत ते आमदार रवी राणा। हे बडनेरेतच मेडिकल कॉलेज होणार या भूमिकेवर ते ठाम आहेत। आणि विशेष म्हणजे राणांनीच तायडे काळे यांना निवडून आणण्यासाठी घाम गाळला होता। आता त्यांनीच राणांना घेरलंय। तर मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीतच होणार असं यावर समर्थन दर्शवलंय। आणि आता मुख्यमंत्री फडणवीस कोणाच्या बाजूने कौल देणार, एक राणा की महायुतीतले 3 आमदार, याकडे अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तर या मेडिकल कॉलेजवरून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे। अमरावतीतलं हे मेडिकल कॉलेज आहे। सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असं वाटतं का आज आपण पंजाबराव जी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आहे, पुन्हा गाडीचं पण आहे, पोटे साहेबांचं पण आहे आणि हे सुपर हॉस्पिटल वगैरे सगळ्या सुविधा तिथे आहे। पण मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीनं भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करतं। तर आणि त्या भागाला जर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध जे जे खरी सध्या निकड आहे, मागच्या 20 वर्षात जरी झालं नाही, मागच्या 20 वर्षात अशा प्रकारचे प्रयत्न झालेच नाही मुळात। परंतु जर ह्या इथं अमरावतीत वन क्षेत्रातली जागा आहे किंवा इथं जागा आहे किंवा तिथं जागा आहे, तर अशा परिस्थितीत जर अचलपूर त्या मुख्य भागी जर ते झालं तर मेळघाटमधल्या दुर्गम भागातील रुग्णांना, चिखलदऱ्यामधील रुग्णांना, दर्यापूर अंजनगावमधील रुग्णांना अतिशय सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होईल। अचलपूर आणि मेळघाट या मधामध्ये जर ते मेडिकल कॉलेज जर आलं तर फार आमच्या मेळघाटच्या आदिवासी लोकांना, आमच्या मेळघाटच्या लोकांना मेडिकलचं फार मोठी सुविधा होईल आणि रुग्णांना फार मोठी सुविधा होईल। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर विचारात घेतलं तर मेडिकल धारणीमध्ये मेळघाटमध्ये जर आलं फार चांगलं होईल। जिल्हा रुग्णालय आहे, जिल्हा ठिकाणी होत असतं, पण मागण्या वेगवेगळ्या आहे। अचलपूरला मेळघाटचा भाग जर पकडला ते एक चांगलं रुग्णालय असलं पाहिजे। मी आता काही चॅरिटेबल संस्थांची बोलतो आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, लता मंगेशकर हॉस्पिटल आहे, राज्यातल्या काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला आम्ही मागणी करणार आहोत की बाबा म्हणजे विनंती करणार आहोत की अचलपूर सारख्या दुर्गम भागामध्ये काही हॉस्पिटल दिलं पाहिजे।